तर आजचं सेशन आपण स्टार्ट करूयात पहा. तर पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलेला आहे व्हॉट इज जावा, त्यानंतर हिस्ट्री ऑफ जावा आणि त्यानंतर पाहिलेले आपण पार्ट्स ऑफ जावा. ओके, तर जावा लँग्वेज या ठिकाणी तीन पार्ट्स मध्ये काय केलेलं आहे, त्यांनी डिवाइड केलेलं आहे. J2SE, J2EE, J2ME म्हणजे जावा स्टँडर्ड एडिशन, जावा एंटरप्राइज एडिशन आणि जावा मायक्रो एडिशन. ओके, तर आपण पाठीमागच्या सेशन मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर पहा, आज या ठिकाणी आपल्याला बघायचे जावा फीचर्स. आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत आपण जावा फीचर्स. तर इथे मी राईट करतो पहा, फीचर्स ऑफ जावा. तर भरपूर या ठिकाणी फीचर्स आहेत पहा, जवळजवळ आपण 10 ते 12 फीचर्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. वन बाय वन एक एक करून आपण एक एक फीचर्स आपण डीप मध्ये कव्हर करूया. तर तुम्हाला या ठिकाणी पहा, इंटरव्ह्यू मध्ये किंवा तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारू शकतात फीचर्स ऑफ जावा, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी राईट करायचे पहा. तर पहिलं फीचर्स पहा, जावा इज अ सिंपल. तुम्ही या ठिकाणी राईट करू शकता पहा, जावा इज अ सिंपल लँग्वेज असंही तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. ओके, आता या ठिकाणी आपण सिंपल का म्हणायचंय, तर इथे पहा मी राईट करतोय, जावा इज व्हेरी सिंपल अँड इझी टू लर्न. तर जावाचे जे काय सिंटॅक्स आहेत आणि जावा समजण्यासाठी एकदम कशी आहे, इझी आहे आणि एकदम सिंपल आहे पहा. त्याच्यानंतर पहा, जावा इज अ नर्सरी लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा इज अ नर्सरी लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. आता नर्सरी लेवल म्हणजे काय, नर्सरी लेवल म्हणजे की जावा लँग्वेज जर तुम्हाला शिकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रियर लँग्वेज तुम्हाला माहिती नसल्या तरीही तुम्ही काय करू शकता, जावा लँग्वेज या ठिकाणी तुम्ही शिकू शकता. म्हणजे जर समजा तुम्हाला सी लँग्वेज जरी येत नसेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, जावा लँग्वेज शिकू शकता. म्हणून या ठिकाणी आपण त्याला म्हणतो जावा इज अ नर्सरी लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. अजून या ठिकाणी पहा, वी कॅन राईट जावा प्रोग्राम्स व्हेरी इझिली. जावा मध्ये जे काय तुम्हाला प्रोग्राम्स राईट करायचे ते एकदम तुम्ही काय करू शकता, इझी राईट करू शकता. ओके, अजून कोणकोणतं कारण आहे की आपण जावाला सिंपल म्हणू शकतो, टू लर्न जावा नो पिरियर लँग्वेज इज रिक्वायर्ड. ओके, म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे की जावा लँग्वेज जर तुम्हाला शिकवायची असेल त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर कोणती लँग्वेज जरी नाही आली तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, जावा लँग्वेज शिकू शकता. ओके, अजून आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, सिंपल, द मोस्ट ऑफ द कॉम्प्लेक्स अँड कन्फ्युजिंग फीचर्स म्हणजे कोणकोणते, जसे की आपण या ठिकाणी पहा, तुम्ही आतापर्यंत शिकलेला असता C++. ओके, तर तुम्हाला मी सांगितलंय पहा की जावा ही काय आहे, तुमची ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे पहा. आणि याच्या अगोदर सुद्धा तुम्ही C++ शिकलेला असताल पहा, तुमचं कॉलेजमध्ये झालेला असेल पहा, झालेला असेल किंवा नसेल झालं, पण C++ सुद्धा काय आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे पहा. आणि C++ मध्ये सुद्धा उप्स कन्सेप्ट आहेत पहा. ओके, आणि ते जे काय कन्सेप्ट आहेत ते थोडे काय आहेत, C++ मध्ये कॉम्प्लेक्स आणि कन्फ्युजिंग फीचर्स आहेत पहा. आणि जावा लँग्वेज सुद्धा काय आहे, आपली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर अदर लँग्वेजेस मध्ये जे तुमचे कॉम्प्लेक्स आणि कन्फ्युजन फीचर्स होते कोणते, लाईक C आणि C++ लँग्वेज मध्ये कोणकोणते, जसे की पॉइंटर्स असतील, त्यानंतर मल्टिपल इनहेरिटन्स असेल, मल्टिपल इनहेरिटन्स हे जे काय टॉपिक आहेत हे टॉपिक काय केलेले आहेत, जावा मधून रिमूव्ह केलेले आहेत फ्रॉम जावा. म्हणजे जे अदर लँग्वेजेस मध्ये जे अवघड कन्सेप्ट होते ते कन्सेप्ट जावा लँग्वेज मध्ये काय केलेले आहेत, रिमूव्ह केलेले आहेत. म्हणून जावा या ठिकाणी काय आहे, एकदम सिंपल आहे पहा. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की जावा आपण सिंपल का म्हणतो, तुम्ही या ठिकाणी 2-3 कारण या ठिकाणी सांगू शकता की जावा इज अ व्हेरी सिंपल अँड इझी टू लर्न, जावा इज अ नर्सरी लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. जावाचे जर तुम्हाला प्रोग्राम राईट करायचा असेल, वी कॅन राईट जावा प्रोग्राम व्हेरी इझिली. हा,
आणि जावा प्रोग्राम जर तुम्हाला शिकायचे असेल, जावा लँग्वेज जर तुम्हाला शिकायची असेल, त्यासाठी तुम्हाला प्रियर लँग्वेज तुम्हाला नसेल येत तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, जावा लँग्वेज तुम्ही शिकू शकता. ओके, असे वेगवेगळे कारण आहेत की ज्याने आपण म्हणू शकतो जावा इज अ सिंपल लँग्वेज. ओके, नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला फीचर्स पाहिजे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट या ठिकाणी राईट करतो, जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय, तर जावाचे जर तुम्हाला या ठिकाणी प्रोग्राम राईट करायचा असेल, तुम्ही कोणत्याही काय करू शकता, ऑपरेटिंग सिस्टीमवर तुम्ही जावाचे प्रोग्राम राईट करू शकता. मग ऑपरेटिंग सिस्टीम कोणकोणत्या, जसे तुम्ही आतापर्यंत पाहत आले, तुम्ही वापरत आले, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, मॅक ऑपरेटिंग सिस्टीम, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम. तुम्ही कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर जावाचे प्रोग्राम तुम्ही राईट करू शकता. ओके, एकदा तुम्ही राईट केलेला प्रोग्राम, समजा एक तुम्ही प्रोग्राम राईट केलेला आहे जावाचा, तोच जावाचा प्रोग्राम तुम्ही कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर रन करू शकता. ओके, या ठिकाणी आपण म्हणू शकतो जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. वाटलंच तर या ठिकाणी मी शॉर्ट मध्ये राईट करतो, वी कॅन राईट जावा प्रोग्राम्स वन्स, म्हणजे एकदा. ओके, वी कॅन रन ऑन एनी प्लॅटफॉर्म. एकदा का तुम्ही जावाचा प्रोग्राम राईट केला, तो तुम्ही कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर काय करू शकता, रन करू शकता. त्यानंतर इथे अजून एक पॉइंट राईट करतो मी, दॅट इज जावा फॉलोज राईट वन्स रन एनिवेअर. तर इथे एक प्रिन्सिपल आहे, राईट वन्स रन एनिवेअर प्रिन्सिपल. तर जावा या ठिकाणी कोणतं प्रिन्सिपल फॉलो करतोय, राईट वन्स, म्हणजे या ठिकाणी आपण त्याला म्हणतो WORA. राईट वन्स, एकदा राईट करा आणि कुठेही तुम्ही काय करा, त्याला रन करा. राईट वन्स रन एनिवेअर प्रिन्सिपल. ओके, तर यामुळे आपण काय म्हणू शकतो, जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. आणि तुमची कोणकोणती ऑपरेटिंग सिस्टीम असू शकते, तुमची विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असू शकते, तुमची मॅक ऑपरेटिंग सिस्टीम असू शकते, तुमची युनिक्स असू शकते, लिनक्स असू शकते. असे वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमवर तुम्ही काय करू शकता, जावाचा प्रोग्राम तुम्ही या ठिकाणी रन करू शकता. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, त्यानंतर जावाचे या ठिकाणी आपल्याला पुढचं फीचर्स पाहिजे. जावा इज अ आर्किटेक्चर न्यूट्रल. जावा इज अ आर्किटेक्चर न्यूट्रल, ARCITEH, आर्किटेक्चर. एक मिनिट, आर्किटेक्चर न्यूट्रल. आता आर्किटेक्चर न्यूट्रल म्हणजे काय, सांगायचं म्हणजे काय, की समजा तुम्ही लॅपटॉप यूज करता, तुम्ही पीसी यूज करता, तुम्ही जे काय मशीन यूज करता, त्या मशीन मध्ये तुम्ही काही जरी चेंज केलं, जसं समजा आज मी लॅपटॉप यूज करतोय. ओके, माझ्या लॅपटॉप मध्ये जावा या ठिकाणी मी काय केलं आहे, सेटअप इन्स्टॉल वगैरे केलेला आहे, जावाचे प्रोग्राम्स या ठिकाणी मी राईट करतोय. आणि थोड्या दिवसांनी मी काय केलंय, माझ्या लॅपटॉपची मी रॅम बदलली, माझ्या लॅपटॉपची मी हार्ड डिस्क बदलली, माझ्या लॅपटॉपचं मी काय केलंय, कीबोर्ड चेंज केलाय. म्हणजे काय केलंय मी, आर्किटेक्चर, त्याच्या आतमधलं जे काय आर्किटेक्चर आहे, जे हार्डवेअर आहे, ते हार्डवेअर मी चेंज केलेलं आहे. ओके, जर समजा मी माझ्या मशीन मधलं कोणतेही हार्डवेअर जर मी चेंज करत असेल, त्याचा इम्पॅक्ट जावाच्या प्रोग्रामवर होत नाही. म्हणजे तुम्ही काय केलंय, हार्ड डिस्कच चेंज केली, तुम्ही काय केलंय, तुम्ही कीबोर्डच चेंज केलाय, तुम्ही माउस पॅडच चेंज केलाय, तुम्ही मशीन मधलं काही जरी चेंज केलं तुम्ही हार्डवेअर, तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या जावाच्या प्रोग्रामवर होत नाही. का, कारण जावा प्रोग्राम्स नेव्हर कम्युनिकेट विथ द प्लॅटफॉर्म डायरेक्टली. कारण जावा मध्ये डायरेक्ट कम्युनिकेट करत नाही. इथे मी राईट करतो, जावा प्रोग्राम्स नेव्हर कम्युनिकेट्स with the platform directly. ओके, त्यानंतर अजून एक या ठिकाणी मी पॉइंट राईट करतो, चेंजेस अँड अपग्रेड.
चेंज, जर समजा तुम्ही एखादा हार्डवेअर चेंज केलंय किंवा तुम्ही बदल केलाय, नवीन या ठिकाणी तुम्ही अपग्रेड केलंय इन ऑपरेटिंग सिस्टीम, इन ऑपरेटिंग सिस्टीम, समजा तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम अपग्रेड केली किंवा तुम्ही हार्डवेअर अपग्रेड केलंय, प्रोसेसर मी या ठिकाणी राईट करतो, प्रोसेसर किंवा एनी सिस्टीम रिसोर्सेस, एनी सिस्टीम रिसोर्सेस, तुमच्या सिस्टीमला जे लागतायत ते रिसोर्सेस, या ठिकाणी मी रिसोर्सेस वाटलंच तर या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये राईट करतो हार्डवेअर, जे तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहा, हार्डवेअर विल नॉट फोर्स एनी चेंजेस ऑन जावा प्रोग्राम. ओके, तुमच्या लक्षात आलेलं असेल पहा की तुम्ही तुमच्या मशीन मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम चेंज करा, प्रोसेसर तुम्ही अपग्रेड करा किंवा हार्डवेअर तुम्ही काय करा, चेंजेस करा किंवा अपग्रेड करा, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या जावाच्या प्रोग्राम्सवर होत नाही. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो जावा इज अ आर्किटेक्चर न्यूट्रल प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, त्यानंतर जावाच्या ठिकाणी पुढचं फीचर्स आपल्याला पाहिजे, जावा इज अ पोर्टेबल लँग्वेज. तुम्ही म्हणू शकता जावा इज अ पोर्टेबल लँग्वेज. इथे मी राईट करतो जावा इज अ पोर्टेबल लँग्वेज. ओके, आता पोर्टेबल म्हणजे काय, आपण सिम कार्ड पोर्ट करतो. समजा माझ्याकडे काय आहे, एक VI चं सिम कार्ड आहे. ओके, आणि मी ते काय करतोय, जिओ मध्ये या ठिकाणी पोर्ट करतो. आपण सर्वांनी पोर्टिंग केलेलं असेल आणि तुम्ही ऐकलेली असेल, आपण काय करतो, आपलं जे काय सिम कार्ड आहे पोर्ट करतो एका कंपनी टू अनदर कंपनी. ओके, तर ज्या वेळेस समजा इथे माझा जो काय मोबाईल नंबर होता, समजा VI ज्या वेळेस मी सिम कार्ड यूज करत होतो, माझा मोबाईल नंबर ज्या वेळेस मी पोर्ट करतो, समजा ज्या वेळेस मी सिम कार्ड पोर्ट करतो, तो मोबाईल नंबर तोच राहतो, मोबाईल नंबर माझा तोच राहतो. तर त्याच्यावर येणारे कॉल किंवा तुम्ही जे कॉल करताय त्याच्यावर काही इम्पॅक्ट होतो का, तुम्हाला येणारे कॉल तर येणारच आहेत, फक्त चेंज काय झालेलं आहे, तुमची कंपनी चेंज झाली. कंपनी काय झालंय, VI चं कन्वर्ट कशामध्ये झालंय, फक्त जिओ मध्ये. तुमचा मोबाईल नंबर हाच तोच आहे, येणारे कॉल तुम्हाला येत आहेत, तुम्ही जाणारे कॉल सुद्धा तुम्ही करतायत, एकदम तुमचं व्यवस्थित आहे. म्हणजे आतमधून काय झालेलं आहे, तुमची कंपनी चेंज झाली, म्हणजे पोर्ट झाली, थोडक्यात आपण त्याला म्हणतो पोर्टिंग. ओके, तर सेम तसं जावा इज अ पोर्टेबल लँग्वेज, जावा इज अ पोर्टेबल लँग्वेज. ओके, तर जावा इज अ पोर्टेबल लँग्वेज का, या ठिकाणी मी राईट करतो, वी कॅन कॅरी द जावा बाइट कोड टू एनी प्लॅटफॉर्म विदाउट मेकिंग एनी चेंजेस. ओके, म्हणजे काय की जावा, लक्षात घ्या, आपण पुढे जाऊन आता जावाचे प्रोग्राम करणार आहोत. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण जावा लँग्वेज म्हणजे जावा या ठिकाणी आपण इन्स्टॉल करणार आहोत JDK. ओके, उद्या आपण पाहणार आहोत इन्स्टॉलेशन ऑफ जावा अँड आपल्याला जावा लँग्वेज इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला पाथ कशा प्रकारे सेट करायचंय आणि जावाचा आपण फर्स्ट प्रोग्राम उद्या आपण राईट करणार आहोत. ओके, पण लक्षात घ्या की जावा ज्या वेळेस आपण प्रोग्राम राईट केल्यानंतर आपण ज्या वेळेस रन करतो, तर जावा प्रोग्राम अगोदर तुम्हाला करावा लागतो कंपाईल. अगोदर कोण चेक करतं, कंपायलर चेक करतो, त्याच्यानंतर कोण चेक करतो, तुमचं इंटरप्रिटर. म्हणजे जिथे ज्या वेळेस आपण कंपाईल करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली जावाचा प्रोग्रामचा कन्व्हर्जन होतं तुमचं बाईट कोड मध्ये. तुम्हाला मी उद्याच्या लेक्चर मध्ये, नेक्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगून देईल, वाटलंच तर तुम्हाला तो बाईट कोड सुद्धा मी दाखवेल. म्हणजे आपला इंग्लिश कोड असतो, आपण जो प्रोग्राम राईट करतो तो इंग्लिश कोड असतो, इंग्लिश कोडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तुमचं बाईट कोड मध्ये होतो. आणि तो बाईट कोड आपण कुणाकडे पाठवला जातो, आपल्या मशीनकडे पाठवला जातो. आणि मशीनला कोणता कोड समजतो, तर बाईट कोड समजतो. आणि मग तो बाईट कोडचं कन्व्हर्जन, बाईट कोड म्हणजे 01 च्या फॉर्मॅट मध्ये, बरोबर आहे. ओके, तर तो बाईट कोड कुणाला समजतो, मशीनला, आणि त्याच्यानंतर मशीन आपल्याला काय देत असतं, आउटपुट देत असतो. सेम तसंच जावा या ठिकाणी जावामध्ये कंपायलर पण आहे आणि इंटरप्रिटर पण आहे. अदर लँग्वेजेस मध्ये जर आपण गेलो तर एकच आहे. जसं पायथॉन मध्ये जर आपण गेलो तर इंटरप्रिटर आहे, जर समजा आपण PHP मध्ये गेलो तर कंपायलर आहे, सी लँग्वेज मध्ये जर गेलो तर आपण कंपायलर आहे. ओके, सेम तसंच जावा मध्ये दोन्ही पण आहे, जावा मध्ये कंपायलर पण आहे
आणि इंटरप्रिटर पण आहे. तर कंपायलर काय करतो, बाईट कोड मध्ये कन्व्हर्जन करतो आणि तो बाईट कोड आपण कुणाकडे पाठवला जातो, आपल्या मशीनकडे पाठवला जातो. तर सेम तसंच तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे बाईट कोड आहे, तो बाईट कोड तुम्ही काय करा, कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर घेऊन जा, तुम्ही विंडोजवर घेऊन जा, तुम्ही लिनक्सवर घेऊन जा, तुम्ही कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर घेऊन जा, त्या बाईट कोड मध्ये तुमचा काही चेंजेस होणार नाहीये. म्हणजे तुम्ही इंटरनली तुम्ही काही चेंज करा, तुम्ही तुमचं आर्किटेक्चर चेंज करा, तुम्ही काही चेंज करा, बाईट कोडवर त्याचा कोणताही इम्पॅक्ट होत नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलंय वी कॅन कॅरी, तुम्ही काय करू शकता, जावाचा बाईट कोड तुम्ही कॅरी करून तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर डायरेक्टली काय करू शकता, रन करू शकता. ओके, म्हणजे जसं या ठिकाणी आपण राईट सांगितलं मी तुम्हाला, मोबाईल नंबर आपण पोर्ट करतो, सेम त्याच प्रकारे आपण मोबाईल नंबर पोर्ट करतो, त्याचा इम्पॅक्ट आपल्या नंबरवर होतोय का, नाही. सेम तेच तुम्ही बाईट कोड, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या कोणत्याही बाईट कोडवर होणार नाही. त्यामुळे आपण म्हणतो जावा इज अ पोर्टेबल लँग्वेज. जावा इज अ पोर्टेबल लँग्वेज. त्यानंतर पहा आपल्याला नेक्स्ट फीचर्स पाहिजेत. जावा इज अ सिक्युअर लँग्वेज. तुम्ही म्हणू शकता जावा इज अ सिक्युअर लँग्वेज किंवा जावा इज अ मोर सिक्युअर लँग्वेज असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. मी या ठिकाणी पॉइंट राईट करतो. जावा इज अ सिक्युअर लँग्वेज. जावा इज अ सिक्युअर लँग्वेज. ओके, आता सिक्युअर लँग्वेज का म्हणायचंय, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं पहा की जावाचा जो काय प्रोग्राम आहे डायरेक्ट कम्युनिकेट करत नाही मशीन सोबत, अगोदर कंपायलर चेक करतो, मग इंटरप्रिटर चेक करतो. म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हीएम, जेआरएम, जेआरई तो कन्सेप्ट आपल्याला शिकायचा नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, त्यावेळेस मी तुम्हाला सांगून देईल. इथे मी फक्त आता एवढंच राईट करतो, जावा प्रोग्राम नेवर communicates directly with the machine. डायरेक्टली कम्युनिकेट करत नाही. फर्स्ट कन्वर्टेड, मी या ठिकाणी राईट करतो, फर्स्ट कन्वर्टेड इंटू बाईट कोड and then converted into machine code. Machine code by the JVM. म्हणजे तो कोड कुणाकडे पाठवला जातो, JVM काय करतोय, बाईट कोडचं कन्व्हर्जन करतो मशीन कोड. म्हणजे थोडक्यात समजा तुम्ही एक प्रोग्राम राईट केलेला आहे, सगळ्यात अगोदर तो प्रोग्राम चेक कोण करणार आहे, कंपायलर चेक करणार आहे. समजा कंपायलर चेक करत असताना काहीतरी समजा अजून एखादा एरर राहिला, समजा 10 एरर होते, एक एक्झाम्पल सांगतो, टोटल तुमच्याकडे 10 एरर होते, कंपायलरने काय केलं, जवळजवळ 8 एरर तुमचे काढले. ओके, पण 2 एरर परत प्रोग्राम कोण चेक करणार आहे, तुमचा इंटरप्रिटर. पण इंटरप्रिटरला परत ते राहिलेले 2 एरर काय करणार आहेत, तिथे भेटणार आहेत. म्हणजे तुमचा जावाचा प्रोग्राम 2 वेळेस चेक होतो. एकदा चेक करतो कंपायलर आणि पुढच्या वेळेस चेक करतो तुमचा इंटरप्रिटर. ओके, त्यावेळेस मी तुम्हाला जेव्हीएम, जेआरई आणि काय आहे ते मी तुम्हाला तिथे समजून सांगतो. तर या कारणामुळे या ठिकाणी आपण म्हणतो 1 मिनिट. तर या कारणामुळे हेन्स जावा प्रोग्राम्स won't cause any problem to the system. ओके, यामुळे तुमच्या सिस्टीमवर कोणताही इम्पॅक्ट होत नाही. ओके, जावा इज अ सिक्युअर. आणि तुम्ही समजा एखादा जावा मध्ये प्रोजेक्ट करतायत, तो प्रोजेक्ट तुम्हाला काय करायचा, आता डिप्लॉयमेंट करायचा, एखादं ऍप्लिकेशन तुम्हाला डिप्लॉय करायचंय, तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जावामध्ये असे खूप सारे फीचर्स आहेत की तुम्ही ते सिक्युरिटीसाठी ते तुम्ही सिक्युअर काय करू शकता, मोर सिक्युरिटी तुम्ही या ठिकाणी तुम्ही लावू शकता. ओके, पुढे जाऊन ज्यावेळेस आपण UPS कन्सेप्ट शिकू त्यावेळेस तुम्हाला तिथे शिकण्यासाठी भेटेल पहा. ओके, तर तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता जावा इज अ मोर सिक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, त्यानंतर पहा जावाच्या या ठिकाणी नेक्स्ट फीचर्स आपल्याला पाहिजे. जावा इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, तर लँग्वेज मधला सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे आपला UPS कन्सेप्ट. ओके, तर इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला विचारला जातो UPS कन्सेप्ट, त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला
तिथे विचारले जातात आणि सगळ्यात मेन कन्सेप्ट जर असेल तर आहे तुमचा UPS कन्सेप्ट. तर तुम्ही म्हणू शकता जावा इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असंही तुम्ही म्हणू शकता. जसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे C++. सुद्धा काय आहे तुमची एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर इथे मी राईट करतो जावा इज पॉइंट राईट करतो मी सब पॉइंट जावा इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज लाईक C++. कुणासारखी आहे C++. पण मी तुम्हाला पहिलाच फीचर सांगितलेलं आहे पहा C++ मध्ये जे कन्फ्युजिंग फीचर्स होते ते फीचर्स काय झालेले आहेत जावा मधून काढून टाकलेले आहेत. ओके. आणि त्यानंतर अजून एक पॉइंट राईट करतो मोस्ट ऑफ द टाइम्स इन जावा वी हॅव टू हँडल everything in terms of objects. ओके. तर आपल्याला काय करायचंय पुढे जाऊन क्लास आणि ऑब्जेक्ट शिकायचे. पहा जावा मध्ये UPS कन्सेप्ट मध्ये काय शिकतो आपण क्लास आणि ऑब्जेक्ट. तर एकदा का तुम्ही एक ऑब्जेक्ट तयार केला तर ऑब्जेक्ट्स मधला जो काही डेटा आहे तो तुम्ही काय करू शकता कुठेही तुम्ही यूज करू शकता. कुठेही तुम्हाला जिथे गरज वाटेल तिथे तुम्ही काय करू शकता त्याच्या सोबत काम करू शकता. त्याच्यानंतर पहा त्यानंतर पुढे Java provides supports for the following UPS concept. आता UPS कन्सेप्ट आपण ज्यावेळेस आपण ऍडव्हान्स जावा नाही मला वाटतं आय थिंक कोर जावा मध्येच आपण UPS कन्सेप्ट या ठिकाणी शिकणार आहोत. पण कोणकोणती UPS कन्सेप्ट आहेत भरपूर UPS कन्सेप्ट आहेत. जवळजवळ आपला पूर्ण एक महिना आपल्याला UPS कन्सेप्टला द्यायचे. एक्झाम्पलच्या फॉर्मॅट मध्ये पहा तर काय शिकायचे आपल्याला तिथे इनहेरिटन्स त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम त्याच्यानंतर एनकॅप्सुलेशन त्याच्यानंतर मल्टी थ्रेडिंग असे खूप सारे या ठिकाणी कन्सेप्ट आहेत की जे आपण UPS कन्सेप्ट मध्ये शिकणार आहोत. पहा सगळ्यात महत्त्वाचे कन्सेप्ट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ज्या वेळेस आपण UPS कन्सेप्ट स्टार्ट करू त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी त्यांचे फीचर्स इनहेरिटन्स काय आहे पॉलिमॉर्फिझम काय आहे एनकॅप्सुलेशन काय आहे मल्टी थ्रेडिंग काय आहे एक्सेप्शन हँडलिंग काय आहे त्या कन्सेप्ट आपण त्या UPS कन्सेप्ट मध्ये पाहणार आहोत. आता तरी तुम्ही फक्त या ठिकाणी म्हणू शकता की जावा इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. त्यानंतर नेक्स्ट फीचर्स जावा इज अ मल्टी थ्रेडेड प्रोग्रामिंग लँग्वेज मल्टी थ्रेडेड प्रोग्रामिंग लँग्वेज. आता मल्टी थ्रेडेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय की तुम्ही काय करू शकता जी काय तुमचा एखादा टास्क असेल समजा तुम्ही एखादा टास्क कंप्लीट करताय तो टास्क कंप्लीट करायला समजा तुम्हाला लागत असतील 10 दिवस. टास्क कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतात 10 दिवस एका एम्प्लॉयला. पण हेच टास्क जर समजा तुम्ही काय केले डिस्ट्रीब्यूट करून घेतले टास्क काय केला तुम्ही वाटून घेतला तर समजा इथे एक माणसाला 10 दिवस लागतात पण हेच जर समजा 2 ते 3 एम्प्लॉईज जर मिळून करत असेल तर तो टास्क तुमचा जवळजवळ 5 ते 6 दिवसामध्ये तुमचा काय होणार आहे कंप्लीट होणार आहे. म्हणजे एक टास्क एका व्यक्तीला 10 दिवस लागतात पण तेच जर समजा तुम्ही मल्टी थ्रेडेड म्हणजे हा झाला तुमचा एक थ्रेड पण तुम्ही जर काय केले मल्टी सोबत काम केलं मल्टिपल थ्रेडेड सोबत तुम्ही जर काम केलं ते काम तुमचं काय होणार आहे लवकरात लवकर तुमच्या ठिकाणी काय होणार आहे कमी होणार आहे. ओके. म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो मल्टी थ्रेडेड म्हणजे एक टास्क आपण मल्टिपल एम्प्लॉईज सायमल्टेनियसली करू शकतात. तर इथे मी राईट करतो इन द केस ऑफ मल्टी थ्रेडिंग multiple threads can run simultaneously and can perform specified tasks सायमल्टेनियसली. तो टास्क तुम्ही काय करू शकता सायमल्टेनियसली कंप्लीट करू शकता. ओके. सायमल्टेनियसली
ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी म्हणू शकतो सो दॅट performance of the application will be improved. म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय की 10 दिवसाचं काम तुम्ही किती दिवसामध्ये करतायत, 5 दिवसामध्ये करतात. ऑटोमॅटिकली तुमचा परफॉर्मन्स काय होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. त्यानंतर पहा Java provides inbuilt support for the multi-threading. Inbuilt support आहे पहा by providing a rich API. तर रिच API चा यूज करून तुम्ही काय करू शकता, मल्टी थ्रेडिंग तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. ओके, तर पुढे एक कन्सेप्ट आहे पहा एपीआय. सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट एपीआय. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा विचारला जातो पहा की एपीआय क्रिएट करा. एपीआय तुम्ही क्रिएट करू शकता. एपीआय मधला डेटा तुम्हाला फेच करायचा आहे, एपीआय मधला डेटा तुम्हाला काय करायचा, अपडेट करायचा आहे. तर एपीआय कन्सेप्ट एक महत्वाचा कन्सेप्ट आहे पहा. तर रिच एपीआय चा यूज करून तुम्ही मल्टी थ्रेडिंग या ठिकाणी काय करू शकता, यूज करू शकता. त्यानंतर पुढे पहा जावा. ठीक आहे, तर डायरेक्टली पुढचा फीचर्स या ठिकाणी मी राईट करतो. जावा इज अ रोबोस्ट. नेक्स्ट फीचर्स, जावा इज अ रोबोस्ट. आता रोबोस्ट का, तर त्याच्या वेगवेगळे कारण आहेत पहा. जावा इज अ रोबोस्ट. आता रोबोस्ट का ते आपल्याला या ठिकाणी बघायचे पहा. ठीक आहे, तर इथे मी राईट करतो पहा. फर्स्ट पॉइंट, जावा इज अ स्ट्रॉंगली टाइप प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा इज अ स्ट्रॉंगली टाइप लँग्वेज. स्ट्रॉंगली टाइप म्हणजे काय, चुकून जर समजा तुमचा कॅपिटलचा स्मॉल झाला, स्मॉलचा कॅपिटल झाला, म्हणजे केस तुमची काय झाली, चेंज झाली, तर पूर्णपणे तुमचा प्रोग्राम काय होऊ शकतो, या ठिकाणी डिसमिस होऊ शकतो. म्हणजे एकदम स्ट्रॉंगली टाइप, तुम्ही जो व्हेरिएबल तुम्ही वरती डिक्लेअर केलेला आहे तोच व्हेरिएबल तुम्हाला काय करायचा, खाली घ्यायचा आहे. चुकून जर समजा स्मॉलचा कॅपिटल झाला, स्मॉल कॅपिटलचा स्मॉल झाला, तर तुम्हाला काय येणार आहे, एरर येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित काय करायचंय, व्यवस्थित प्रोग्राम तुमचा राईट करायचा आहे. तुम्हाला कुठेही चुकी करायची नाहीये. त्यामुळे आपण म्हणतो जावा इज अ स्ट्रॉंगली टाइप. आणि पुढे जाऊन आपण पाहणार आहोत जावा इज अ केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज. तुम्ही असंही म्हणू शकता जावा इज अ केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्यानंतर पहा कंपायलर विल चेक each and every declaration of program at a compile time. म्हणजे अगोदर आपण काय करतो, जावाचा प्रोग्राम आपण कंपाईल करतो. ओके, आणि त्यावेळेस तो काय करतो, आपल्याला त्या ठिकाणी जर एरर असतील तर एरर तो आपल्याला शो करतो पहा. ओके, आणि जर समजा चुकून याच्यामध्ये काहीतरी एरर राहिलेला असतील, त्यानंतर एरर कोण चेक करतो, तुमचं इंटरप्रिटर. ओके, इफ एनी प्रॉब्लेम विथ रिस्पेक्ट टू, इथे राईट करतो, विथ रिस्पेक्ट टू any types of data, then at compile time only we can identify the problems. तुम्ही या ठिकाणी कंपाईल टाइम मध्ये जे एरर्स येतात तुम्ही या ठिकाणी त्याला आयडेंटिफाय करू शकता. त्यानंतर पहा पुढे या ठिकाणी आपण असंही म्हणू शकतो जावा प्रोव्हाइड्स गार्बेज कलेक्शन. एक खूप मोठा एक कन्सेप्ट आहे पहा, गार्बेज कलेक्शन. तो आपण उप्स कन्सेप्ट मध्ये या ठिकाणी शिकणार आहोत पहा, गार्बेज कलेक्शन. आता गार्बेज कलेक्शन म्हणजे काय, की समजा तुम्ही या ठिकाणी काय केलेले, वरती 2-3 व्हेरिएबल्स तुम्ही डिक्लेअर करून ठेवलेले आहेत, पण त्याचा तुम्ही खाली युजच केलेला नाहीये, त्याचा तुम्ही कुठे युजच करत नाहीये. पण ज्या वेळेस तुम्ही एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करता त्यावेळेस तो ऑटोमॅटिकली काय करतो, तुमच्या मेमरी लोकेशन मध्ये काहीतरी तो हे घेतो पहा, जागा घेतो. म्हणजे तो स्टोरेज साठी तो तुम्हाला जागा घेतो, तर तो तुम्ही वापरतच नाही, तर स्टोरेज का द्यायचंय. तर जावा मध्ये जो गार्बेज कलेक्टर एक कन्सेप्ट आहे, त्यामध्ये तो काय करतो, ऑटोमॅटिकली जो तुम्हाला डेटा लागत नाहीये ना, जो तुम्ही वापरतच नाहीये, तो ऑटोमॅटिकली काय करतो, रिमूव्ह करून देतो. आणि रिमूव्ह केल्यानंतर तो तिथे तुमची स्पेस घेणार
नाही. तर ही एक फॅसिलिटी आहे गार्बेज कलेक्शन. देर इज नो चान्स ऑफ मेमरी रिलेटेड प्रॉब्लेम्स कारण तिथे तो जागा घेणारच नाहीये. जागा घेत नसल्यामुळे तुम्हाला तो तिथे मेमरीसाठी स्पेस प्रॉब्लेम देणार नाही. तुम्ही म्हणू शकता जावा प्रोव्हाइड्स गार्बेज कलेक्टर फॉर ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट. हेन्स देर इज नो चान्स टू मेमरी रिलेटेड प्रॉब्लेम्स. या वेगवेगळ्या कारणामुळे तुम्ही काय करू शकता. आणि अजून एक पॉइंट राईट करतो मी. जावा इज अ प्लॅटफॉर्म. आत्ताच आपण पाहिलं पहा. जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट प्रोग्रामिंग लँग्वेज. आपण या ठिकाणी आत्ताच राईट केलेला आहे. जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. बिकॉज याच कारणामुळे बिकॉज ऑफ ऑल these फॅसिलिटीज ह्या सगळ्या कारणामुळे आपण काय म्हणू शकतो. जावा इज अ रोबस्ट लँग्वेज. जावा इज अ रोबस्ट लँग्वेज. फेलिंग द प्रोग्राम at runtime is very less and hence Java is a robust. या वेगवेगळ्या कारणामुळे आपण म्हणू शकतो जावा इज अ रोबस्ट लँग्वेज. त्यानंतर पहा नेक्स्ट फीचरच्या ठिकाणी पाहायचंय जावा इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह. जावा इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह. ओके. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे की एखादा जर समजा तुमचा टास्क असेल किंवा एखादं तुमचं ऍप्लिकेशन तुमचं असेल तर तुम्ही काय करू शकता सायमल्टेनियसली डिस्ट्रीब्यूट करून तुम्ही एकाच वेळेस तुम्ही मल्टिपल ऍप सोबत काय करू शकता काम करू शकता. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो जावा इज अ डिस्ट्रीब्युटेड. या ठिकाणी राईट करतो इफ द ऍप्लिकेशन समजा तुमचं जे काही ऍप्लिकेशन असेल समजा तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनवर काम करत असताल तर डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस मल्टिपल मशीन्स. ओके. त्याला आपण म्हणतो JVM जावा व्हर्च्युअल मशीन. ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत. सच टाइप ऑफ ऍप्लिकेशन्स इज कॉल्ड डिस्ट्रीब्युटिव्ह ऍप्लिकेशन. अशा ऍप्लिकेशन्सला आपण काय म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह ऍप्लिकेशन. अजून एक पॉइंट राईट करतो. इट प्रोव्हाइड्स इनबिल्ट सपोर्ट फॉर डिस्ट्रीब्युटेड प्रोग्रामिंग विथ. त्यासाठी कोणकोणते तुम्ही सपोर्ट करू शकता RMI. त्यानंतर कोब्रा नावाचा एक कन्सेप्ट आहे कोरबा. त्यानंतर EJB. असे या ठिकाणी वेगवेगळे काय आहेत थर्ड पार्टी या ठिकाणी आहेत पहा ऍप्लिकेशन. तर यांचा यूज करून तुम्ही काय करू शकता जे काय तुमचे ऍप्लिकेशन आहे तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता पहा. ओके. त्यानंतर पहा जावाच्या ठिकाणी शेवटचं फीचर्स आपण पाहतोय जावा इज अ कंपाइल्ड अँड इंटरप्रिटर. खूप सारे या ठिकाणी जावाचे फीचर्स आहेत पहा. खूप फीचर्स आहेत पण जेवढे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत ते इम्पॉर्टंट फीचर्स या ठिकाणी मी काय केलेले आहेत कम्प्लीट केलेले आहेत पहा. तर तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता जावा इज अ कंपाइल्ड अँड इंटरप्रिटर. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं जावामध्ये कंपायलर पण आहे आणि जावामध्ये इंटरप्रिटर पण आहे. जावा इज बोथ कंपाइल्ड अँड इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा इज अ बोथ कंपाइल्ड अँड इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. या ठिकाणी मी राईट करतोय. त्यानंतर फर्स्ट अजून पॉइंट राईट करतो. फर्स्ट जावा कंपायलर compiles Java code and generates machine independent bytecode. मशीनला जो आपला कोड कळतोय त्याच्यामध्ये तो काय करतो बाईट कोड मध्ये कंपायलर तुम्हाला कन्वर्ट करून देतो. ते तुम्हाला मी उद्याच्या लेक्चर मध्ये दाखवील. बाईट कोड म्हणजे उद्या ज्यावेळेस आपण इन्स्टॉलेशन करू ना जावाचा ज्यावेळेस मी फर्स्ट प्रोग्राम राईट करेन त्यावेळेस कंपाईल आणि इंटरप्रिटरचं काम काय आहे बाईट कोड कसा असतो
बाईट कोड कसा जनरेट होतो ते तुम्हाला मी काल उद्याच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजून सांगेन. ऍट रन टाइम JVM interprets this bytes code into machine, okay, machine code and execute the machine code. ओके, म्हणजे त्याचं काम होतं पहा, बाईट कोडचं मशीन कोड मध्ये आणि मशीन कोड परत कशामध्ये कन्वर्ट करू तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये. ओके, तर या ठिकाणी आपण पुढे कन्सेप्ट शिकणार आहोत पहा, JVM जावा व्हर्च्युअल मशीन. एक खूप मोठा कन्सेप्ट आहे JVM JRE. ओके, त्यावेळेस आपण तो कन्सेप्ट या ठिकाणी पाहणार आहोत. तर आता या ठिकाणी पहा आपण काय केलं आहे, जावाचे जे काही इम्पॉर्टंट फीचर्स आहेत ते इथे मी या ठिकाणी राईट केले आहेत पहा. परत एकदा मी तुम्हाला ते फीचर्स वाचून दाखवतो. तर सगळ्यात अगोदर पाहिलं आपण, जावा इज अ सिंपल लँग्वेज, जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट प्रोग्रामिंग लँग्वेज, जावा इज अ आर्किटेक्चर न्यूट्रल, जावा इज अ पोर्टेबल लँग्वेज, जावा इज अ सिक्युअर लँग्वेज, Java is a object-oriented programming language. Java is a multi-threaded language. Java is a robust. Java is a distributed language. And Java is a compiled and interpreted programming language. असे वेगवेगळे या ठिकाणी फीचर्स आहेत ते तुम्ही सांगू शकता पहा. तर हे फीचर्स तुमच्या लक्षात आले, 10 फीचर्स. ओके, तर इथे मी ते फीचर्स राईट केलेले आहेत पहा. नेक्स्ट सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इन्स्टॉलेशन ऑफ जावा. नेक्स्ट फीचर सेशन मध्ये पाहणार आहोत आपण इन्स्टॉलेशन ऑफ जावा.